उल्हासनगर शहरातील गटारातील कचरा साफ करण्याचे रोबोटिक मशीन याचे आज उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, उपायुक्त सुभाष जाधव, आमदार कुमार ऐलानी आणि अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सदर रोबोटिक मशीनच्या उद्घाटनवेळी महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, प्रभाग अधिकारी मनीष हिवरे, कार्यकारी अभियंता PV बुडगे आणि कर्मचारी उपस्थित होते। पालिकेचे आयुक्त अजित शेख आणि कुमार ऐलानी यांनी रोबोटिक मशीनबद्दल दिलेली ही सविस्तर माहिती। आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये आपण सिवरेज सिस्टमचं नेटवर्क पूर्ण शहरामध्ये टाकायचा प्रकल्प आपल्याकडे चालू आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये तो पूर्ण होणार आहे। त्या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये त्या जुन्या ज्या ड्रेनेज लाईनच्या जे नेटवर्क आहे ते सुद्धा कार्यरत आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या ठिकाणी चेंबर्सचं चोकअप होतात, त्या ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होतं किंवा घाण ओव्हरफ्लो होते, हेल्थ हॅझार्ड्स तयार होतात। या सर्वांचा विचार करून आपण काही वर्षापूर्वी आपल्याकडे काही रोबोटिक मशीन्स घेतलेले होते आणि त्याचं काम चालू आहे शहरामध्ये, परंतु त्यांची संख्या आपल्याकडे कमी आहे। म्हणून आपल्याकडं आपण CSRमधून अशा प्रकारचं पुन्हा एक युनिट प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न केलेले होते। विशेषतः यामध्ये आमचे जे डेप्युटी कमिशनर आहे डॉक्टर जाधव यांनी बरेच प्रयत्न केले आणि ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या सिंगापूर यांच्या माध्यमातून आपण हा एक CSR अंतर्गत हे उपकरण प्राप्त करून घेतलेलं आहे। हे रोबोटिक मशीन आहे आणि याच्यामध्ये चेंबरची साफसफाई केली जाते। त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चोकअप असेल किंवा इतर काही मटेरियल त्यामध्ये साठलेलं असेल तर ह्या मशीनमार्फत त्याचं साफसफाई केली जाते। साफसफाई केल्यानंतर तातडीनं ते होस पाईपच्या माध्यमातून ह्या टाकीमध्ये स्टोअर केलं जातं। तर अशा प्रकारचं हे होमोसेफ ॲटम ही जी कंपनी आहे, चेन्नईची कंपनी आहे, त्यांनी हे युनिट डेव्हलप केलेलं आहे आणि आपण ते CSRच्या माध्यमातून मिळवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागलेला नाही। तर मला वाटतं अशा प्रकारचं युनिट आपण पूर्ण राज्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याकडं हे आलेलं आहे आणि ह्या युनिट आल्यामुळं आपली जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती अधिक सुदृढ होईल। तसेच काही वर्षामध्ये आपलं जे नवीन योजना सुरू होणार आहे सिवरेज लाईनची, तर त्यासाठी सुद्धा याचा फार मोठा हातभार लागणार आहे। यासाठी ज्या आमच्या स्टाफनी मेहनत घेतलेली आहे हे प्रोक्यूर करण्यासाठी त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। त्या व्यतिरिक्त होमोसेफ ॲटम ही जी कंपनी आहे चेन्नईची, त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांना विनंती करतो की कृपया आपण आपला स्टाफ या ठिकाणी पूर्ण वेळ ठेवावा, आमच्या लोकांनाही ट्रेनिंग द्यावी आणि त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो आभार आहे ते ADB बँक सिंगापूर यांचं आपण मानणं गरजेचं आहे। त्यांनी आपल्यासाठी हा CSRमधून हा फंड उपलब्ध केलेला आहे आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग थांबवण्याच्या दृष्टीनं हे आपलं एक फार महत्त्वाचं असं पाऊल आहे। त्याबाबत केंद्र शासनाने कायदासुद्धा केलेला आहे संसदेमध्ये, त्यामुळं हे उपकरण जे आहे निश्चितच आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे। सर, आणि आपण किती मागवणार आहोत? हे जे आहे हे CSRमधून आपण घेतलेलं आहे, परंतु साधारणतः या युनिटची किंमत 55 लाखाच्या दरम्यान आहे। म्हणजे साधारणतः आपल्याला 55 लाखाचा निधी ADB बँकेकडून मिळालेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही। सर, एकूण अजून किती मशीन मागवणार होते? आपल्याकडं यापूर्वी आपण 2 मशीन घेतलेले आहे रोबोटिक। त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे, त्यामध्ये अशा प्रकारचं इंटिग्रल युनिट नाही आहे, परंतु ते 2 युनिट नंतर हे 1 युनिट आणि अजून आपल्याला काही युनिटची गरज पडणार आहे। तर आम्ही आमचा प्रयत्न आहे की CSR फंडमधून इतर जे मशीन घ्यायची ती सुद्धा आपण त्याच्यामधून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। देखिए, उल्लासनगर में जितनी भी अंडरग्राउंड ड्रेनेज है वहाँ पे उनके जो चेंबर्स है, कहाँ पे भी रोड पे या कोई भी एरिया में चोकअप हो जाते हैं तो बाहर गटर का पानी बाहर बहता रहता है। उसका कारण ये है कि अंदर जो चेंबर के आसपास में पूरा जो मलबा रहता है या ड्रेनेज रहता है अंडरग्राउंड, वो जम जाता है। उसको मिक्सिंग करके ये मशीन सख्त करके निकाल के लेके जाते हैं
उल्लासनगर में जो अंडरग्राउंड ड्रेनेज की जहाँ जहाँ पे भी चेंबर्स बड़े बड़े चेंबर्स की तकलीफें थी वो इस मशीन से दूर हो जाएगी। आज ये लेटेस्ट टेक्नोलॉजी है जो सिंगापुर गवर्नमेंट ने हमारे उल्लासनगर गवर्नमेंट को गिफ्ट की है। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो ऐसी सोच हमारे उल्लासनगर के लिए उन्होंने रखी है, और कमिश्नर साहब हमारे डीएम जादव जी और उनकी पूरी टीम ने ये सोचा है कि उल्लासनगर को कचरा मुक्त और ड्रेनेज जो है नीट एंड क्लीन रहे। मैं उनको शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद।